आता दोघांना आता पुन्हा दोघांना फुटावं लागेल. राजाभाऊ, एकीकडे राजाभाऊंच्या निष्ठेची चर्चा महाराष्ट्रभर होती, त्याचं कौतुक झालं, पण दुसरीकडे ही पण चर्चा आहे की नाशिकमध्ये महायुतीत महाजन, भुजबळ, भुसे आणि गोडसेंसारखे महारथी असताना तिकडे राजाभाऊंना कुठे पॉलिटिकल स्पेस दिसलं नाही, म्हणूनही राजाभाऊ थांबलेत. या चर्चेबद्दल काय वाटतं? नाही, स्पेसचा काही विषय नाही. स्पेस तर इकडं सगळा स्पेसच स्पेस आहे ना. नाही, म्हणूनच थांबलाय. आता समजा जर गोडसे गेले नसते तर मला कधी लोकसभा पाहायला मिळाली असती. लोक हे बाजूला गेल्यामुळे स्पेस तयार झाला ना. ही स्पेस हेरली आहे तुम्ही? नाही, असं काही नाही. मी कशाला हेरायचं काम आहे. जे माझ्या नशिबात आहे ते मला मिळणार आहे आणि मी अपेक्षा केलीच नाही आहे काही. मी करतोय काम. माझं काम एक सर्वसामान्य लोकांसाठी आहे. मी त्यांच्यासाठी काम करतो. निधी मिळत नाही आहे, मी तक्रार करत नाही. सिंहस्थाचे मीटिंग होतात, मला आजपर्यंत बोलवलेलं नाही, मी कधी तक्रार केली नाही. मला काय करायचं तक्रार? जिथं मला सर्वसामान्य माणसाचं जे काम आहे ते मी करतो. मला वाटतं मी आनंदाने करतो. पण असं तुम्हाला वाटत नाही की जर तुम्ही खासदार आहात आणि जर सिंहस्थाच्या मिटिंगला तुम्हाला बोलवलं जात नसेल तर हे अत्यंत अन्याय्य आहे, अत्यंत चुकीचं आहे. तर त्याच्याबद्दल गप्प राहणं हा कसा काय पर्याय असू शकतो? त्याच्याबद्दल तर ताडताड बोललं पाहिजे. कोणाशी बोललं पाहिजे? जे बोलवत नाहीत त्यांना बोललं पाहिजे. ते तर बोलवतच नाही, त्यांच्याशी काय? म्हणजे मला आठवतं की 14 ते 19 मी आमदार होतो. मी सिन्नरचा आमदार होतो. म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्याचा त्याचा काही संबंध नव्हता. परंतु तरी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांनी कोणतीही मीटिंग बोलवली तर मला सुद्धा निमंत्रण असायचं. म्हणजे काही संबंध नसताना नागपूरला मीटिंग असली तरी मी नागपूरला मीटिंगला जायचो, काहीच कारण नाही. आणि आता जर ठरवून बोलवायचंच नाही म्हटल्यावर आता त्याला काय करणार आहे? तुम्ही जर ज्याच्याकडे न्याय मागायचा आहे तो जर अन्याय करणार असेल तर मग न्याय कोणाकडे मागायचा? हा प्रश्न आहे ना.